आज जो घटना विधान भवन के कंपाउंड के अंदर हुई है वो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और इस विषय की पूरी जांच करके इस विषय का अहवाल मैंने मंगाया है। वह प्राप्त होते ही इस विषय की आगे की कार्रवाई की घोषणा मैं विधानसभा में करूंगा। आज जी घटना विधान भवनाच्या आवारात घडली ती अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे। संसदीय लोकशाहीच्या या मंदिरात अशी घटना घडणं हे कदापि स्वीकारलं जाणार नाही। या संदर्भातला सखोल अहवाल मी मागवलेला आहे। तो बघितल्यानंतर वाचल्यानंतर मी पुढील कारवाई संदर्भातली घोषणा सभागृहात करेन। धन्यवाद। ओके थँक्यू सर पुन्हा एकदा सर झालं ना झालं सर अरे विचारते ना प्रश्न सर ज्या पद्धतीने आज ही सगळी घटना झाली आहे विधिमंडळात झालं आत्ताच बोललो सर आज जी घटना झाली आहे त्या संदर्भात तुम्ही काय कारवाईचे आदेश दिलेले मी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे। संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे। या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय कारवाई केली आहे आणि करणार आहे हे मी सभागृहात जाहीर करीन। परंतु अशा पद्धतीने कधीच इतिहासात झालेली न घटना विधिमंडळामध्ये मारामारीची घडते अत्यंत दुर्भाग्यपूर्ण अशी घटना आहे। संसदीय लोकशाहीच्या या मंदिरात अशी घटना घडणं हे निश्चितपणे पार्लमेंटरी डेमोक्रेसी किंवा लोकशाहीसाठी ही योग्य नाही। ज्या व्यक्तीचा विश्वास लोकशाहीवरती आहे तो कदापि अशा हिंसाचाराचा सपोर्ट करू शकत नाही। परंतु सर ही घटना जी आहे ती अत्यंत निंदनीय जरी असली तरी तुमच्या कार्यकाळात होते। तुम्ही अशा लोकांवरती कडक कारवाई करणार का? अत्यंत कडक कारवाई होणार। परंतु पासेस नसलेले ही लोक आहेत सातत्याने या सगळ्या विषयासंदर्भात मी अहवाल मागवलेला आहे। तो प्राप्त झाल्यानंतर मी पुढची भूमिका स्पष्ट करेन। परंतु मकोक्याचे आरोपी आतमध्ये येतात असं देखील जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे। अहवाल येऊ दे। अहवाल आल्याशिवाय मी या संदर्भात कुठचंही स्टेटमेंट करू इच्छित नाही। परंतु आता ते दोन्ही जे लोक पकडली गेलेली आहेत पोलिसांकडनं त्यांच्यावरती मुख्यत्वे आज काय कारवाई केली जाणार? त्यांना योग्य ती कारवाई केली जाणार। फौजदारी कारवाई पण केली जाणार आणि माझ्या स्तरावरती विधिमंडळात जे अधिकार माझ्याकडे आहेत त्या स्तरावरती योग्य कारवाई होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।